श्रीराम समर्थ श्रीराम। दशक चौथा, नवविधा भक्ती श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक चौथा, समास पहिला, श्रवण भक्ती श्रीराम। जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, आध्यात्म विद्येच्या परमार्था, मद बोलवावे श्रीराम। नमो शारदा वेद जननी, सकळ सिद्धी जयेचेनी, मानस प्रवर्तले मननी, स्फूर्ती रूपे श्रीराम। आता आठवू सद्गुरु, जो पराचाही करू, जयाचे ज्ञान विचारू, कळो लागे श्रीराम। श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे, ग्रंथांतरी श्रीराम। सावध होऊन श्रोते जन, ऐका नवविधा भजन, सच्चास्त्री बोलिले पावन, होई जे येणे श्रीराम। नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिदले, पाहिजे आता श्रीराम। प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण, ऐकत जावे श्रीराम। कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग, ऐकत जावे श्रीराम। नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे, ऐकत जावे श्रीराम। नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे, ऐकत जावी श्रीराम। दुग्धाहारी, निराहारी, फलाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी, कैसे ते ऐकावे श्रीराम। उष्णवास, जळवास, शीतवास, आरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास, कैसे ते ऐकवावे श्रीराम। जपी तपी तामस योगी, नाना निग्रह हठ योगी, शाक्त आगम आघोर योगी, कैसे ते ऐकावे श्रीराम। नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणे लक्ष्यस्थाने, पिंड ज्ञाने तत्वज्ञाने, कैसी ते ऐकावी श्रीराम। नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना, कैसी ते ऐकावी श्रीराम। चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रह मंडळे, मेघ मंडळे, 21 स्वर्गे सप्त पाताळे, कैसी ते ऐकावी श्रीराम। ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, इंद्रदेव ऋषी स्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने, कैसी ती ऐकावी श्रीराम। नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पालांची स्थाने, नाना वने उपवने गहने, कैसी ते ऐकावी श्रीराम। गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार, कैसा तो ऐकावा श्रीराम। राग ज्ञान, ताळ ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृत वेळ प्रसंग ज्ञान, कैसे ते ऐकावे श्रीराम। 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा, कैशा त्या ऐकाव्या श्रीराम।
मंत्र मोहरे तोटके सिद्धी, नानावल्ली नाना औषधी, धातू रसायन बुद्धी, नाडी ज्ञाने ऐकावी श्रीराम. कोण्या दोषे कोण रोग, कोणा रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा श्रीराम. रवरवादी कुंभपाक, नाना यातना येमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा श्रीराम. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे ते ऐकावे श्रीराम. पिंड ब्रह्मांडांची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा, कैसे ते ऐकावी श्रीराम. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नानामते, शोधित जावी श्रीराम. वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्याची विवरणे, तनुचतुष्ट दर्शने, कैसी ते ऐकावी श्रीराम. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती श्रीराम. सगुणाची चरित्रे ऐकावी, काते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी, लक्षणे ऐसी श्रीराम. सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परम पवित्रे, ऐकत जावी श्रीराम. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जपध्याने, कीर्ती स्तुती स्तवने भजने, नाना विधे ऐकावी श्रीराम. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे, मूळ शोधावे श्रीराम. श्रवण भक्तीचे निरूपण, निरोपिले ऐसे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण, बोलिले असे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, श्रवण भक्ती निरूपण नाम, समास पहिला श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 4, समास 2, कीर्तन भक्ती श्रीराम. श्रोती भगवत भजन पुसिले, ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका श्रीराम. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी, येता योग श्रीराम. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर, करीत जावी श्रीराम. आपुलिया सुख स्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा, राहोची नये श्रीराम. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरि कीर्तने भरावा, ब्रह्मगोळ अवघा श्रीराम. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी, हरि कीर्तनाची श्रीराम. भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये, बहुत जनासी उपाये, हरि कीर्तने कलयुगी श्रीराम. विविध विचित्रे ध्याने, वर्णावी अलंकार भूषणे, ध्यान मूर्ती अंतःकरणे, लक्षून कथा करावी श्रीराम. येश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा,
जेणे भगवत भक्ताचा आत्मा संतुष्ट होये श्रीराम। कथा अन्वय लापणिका नामघोष करताळिका प्रसंगे बोलाव्या अनेका दात माता नेमस्त श्रीराम। ताळ मृदांग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान नाना कथानुसंधान तुटोची नेदावे श्रीराम। करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी धडधडाटे श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी श्रीराम। कंप रोमांच स्फुराणे प्रेमाश्रू सहित गाणे देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे श्रीराम। पदे दोहडे श्लोक प्रबंध दाटी मुद्रा अनेक छंद वीर भाटी व विनोद प्रसंगे करावे श्रीराम। नाना नवरसिक शृंगारिक गद्य पद्याचे कौतुक नाना वचने प्रास्ताविक शास्त्राधारे बोलावी श्रीराम। भक्ति ज्ञान वैराग्य लक्षण नीति न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे श्रीराम। प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या श्रीराम। पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे अव्याव्यस्त बोलोची नये श्रीराम। करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे श्रीराम। ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे गुरु परंपरा निर्धारे सोळोच नेदावी श्रीराम। करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण परमदक्ष विचक्षण सर्व ही सांभाळी श्रीराम। कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते पुढे नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे श्रीराम। सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे श्रीराम। असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा श्रीराम। सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी श्रीराम। असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन दुसरी भक्ती श्रीराम। कीर्तने महादोष जाती कीर्तन होये उत्तम गती कीर्तने भगवत प्राप्ती ये दर्थी संदेह नाही श्रीराम। कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होये सत्पात्र हरि कीर्तने प्राणी मात्र सुशील होती श्रीराम। कीर्तने अवेग्रता घडे कीर्तने निश्चय सापडे कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा श्रीराम। सदा सर्वदा हरि कीर्तन ब्रह्मसूत करी आपण तेने नारद तोची नारायण बोलिजेत आहे श्रीराम। म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरि कीर्तने बसे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन भक्ति निरूपण नाम समास दुसरा श्रीराम। श्रीराम
समर्थ श्रीराम। दशक चौथा, समास तिसरा, नामस्मरण भक्ती श्रीराम। मागा निरोपिले कीर्तन, जे सकळास करी पावन, आता ऐका विष्णू स्मरण, तिसरी भक्ती श्रीराम। स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे समाधान श्रीराम। नित्य नेम प्रातः काळी, माध्यान काळी सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम। सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे वीण सर्वथा राहोची नये श्रीराम। हर्ष काळी विषम काळी, पर्व काळी प्रस्ताव काळी, विश्रांती काळी निद्रा काळी, नामस्मरण करावे श्रीराम। कोडे साकडे संकट, नाना संसार खटपट, आवरता लागता चटपट, नामस्मरण करावे श्रीराम। चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये श्रीराम। संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूत नये श्रीराम। वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्य श्री भोगिता, नामस्मरण सांडू नये श्रीराम। आदी आवदसा मगदसा, अथवा जसे उपरी आवदसा, प्रसंग असो बलतैसा, परंतु नाम सोडू नये श्रीराम। नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे श्रीराम। भूत पिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, मंत्रचळ नाना खेद, नामनिष्ठे नासती श्रीराम। नामे विषबाधा हारती, नामे चेड चेतके नासती, नामे होये उत्तम गती अंतःकाळी श्रीराम। बाळपणी तारुण्य काळी, कठीण काळी वृद्धाप्य काळी, सर्व काळी अंतःकाळी नामस्मरण असावे श्रीराम। नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर, वाराणसी मुक्ती क्षेत्र, राम नामे करुणी श्रीराम। उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम। हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला, अजामेळ श्रीराम। नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले, परम पवित्र श्रीराम। परमेश्वराची अनंत नामे, स्मरता तरी जे नित्य नेमे, नामस्मरण करिता येमे बाधिजेना श्रीराम। सहस्रा नामामध्ये कोणी एक, म्हणता होत से सार्थक, नामस्मरता पुण्य श्लोक, होई जे स्वये श्रीराम। काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी श्रीराम। नाम स्मरेत निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, राम नामे नासती श्रीराम। अगाध महिमा नवचे बदला, नामे बहुत जन उद्धरला, हळहळापासून सुटला, प्रत्यक्ष चंद्र मौळी श्रीराम।
चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जडमूळ पैल पार पावती नामे श्रीराम म्हणून नाम अखंड स्मरावे रूपमणी आठवावे तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नामस्मरण भक्ती नाम समास तिसरा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक चौथा समास चौथा पाद सेवन भक्ती श्रीराम। मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण आता ऐका पाद सेवन चौथी भक्ती श्रीराम। पाद सेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरुचे पाय सेवावे सद्गती कारणे श्रीराम। या नाव पाद सेवन सद्गुरु कधी अनन्यपण निरसावया जन्म मरण याती श्रीराम। सद्गुरु कृपे वीण काही भवतरणो पावतो नाही या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे श्रीराम। सद्वस्तु दाखवी सद्गुरु सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे श्रीराम। जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना संगत त्यागे विनतीयेना अनुभवासी श्रीराम। अनुभव घेता संग त्याग नसे संग त्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी आसीच भासे ये रागथा गोवी श्रीराम। संग त्याग आणि निवेदन विदेह स्थिती अलिप्तपणा सहज स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्त ही एक रूप श्रीराम। याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पाद सेवने उमजू लागे श्रीराम। वेद वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत अनुभव अनुर्वाच्य दादांत सत्य वस्तू श्रीराम। बहुधा अनुभवाची आंगे सकळ कळती संत संगे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे श्रीराम। प्रगट वसोनी नसे गौप्य असोनी भासे भासा अभासा होऊन अनादिसे गुरुगम्य मार्ग श्रीराम। मार्ग होये परी अंतरिक्ष जेथे सर्व ही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेना श्रीराम। लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे तेची आपण व्हावे त्रिविधात प्रचिती श्रीराम। असोही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती श्रीराम। सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्या असत्याचे कृत्य पाहणारा पासी श्रीराम। पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान श्रीराम। नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता सद्गुरु वीण सर्वता सन्मार्ग नसे श्रीराम। प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही श्रीराम। जे अभ्यासे अभ्यासिता नये जे साधने असाध्य होये ते हे सद्गुरु वीण काये
उमजो जाणे श्रीराम। या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये श्रीराम। सेवावे सद्गुरुचे चरण या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले श्रीराम। देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे टाव, ऐसी येताई सद्भाव दृढ धरावा श्रीराम। हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे, परंतु सद्गुरुपाय सेवणे या नाव पाद सेवन श्रीराम। पाद सेवन चौथी भक्ती पावन करीत से त्रिजगती, जये करिता सायोज्य मुक्ती साधकास होये श्रीराम। म्हणून थोरा हुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार, जये करिता पैल पार बहुत प्राणी पावती श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पाद सेवन भक्ती निरूपण नाम समास चौथा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक चौथा समास पाचवा अर्चन भक्ती श्रीराम। मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान पाचवी भक्ती श्रीराम। पाचवी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम। नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे, मानस पूजा मूर्ती ध्याने या नाव पाचवी भक्ती श्रीराम। देव ब्राह्मण अग्नि पूजन, साधु संत अतीत पूजन, इति महानुभाव गायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती श्रीराम। धातु पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गहीचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती श्रीराम। सीळा सप्तांकित नवांकित, शालिग्राम शकले चक्रांकित, लिंगे सूर्यकांत सोमकांत, बाण तांदळे नर्मदे श्रीराम। भैरव भगवती मल्लारी, मुंजा नृसिंह वनशंकरी, नागनाणी नानापरी पंचायतन पूजा श्रीराम। गणेश शारदा विठ्ठल मूर्ती, रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम। मत्स्य कूर्म वराह मूर्ती, नृसिंह वामन भार्गव मूर्ती, रामकृष्ण हयग्रीव मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम। केशव नारायण माधव मूर्ती, गोविंद विष्णु मधुसूदन मूर्ती, त्रिविक्रम वामन श्रीधर मूर्ती, ऋषिकेश पद्मनाभी श्रीराम। दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती, प्रद्युम्न अनुरुद्ध पुरुषोत्तम मूर्ती, अधोक्षज नारसिंह अच्युत मूर्ती, जनार्दन आणि उपेंद्र श्रीराम। हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम। अश्वत्थ नारायण, सूर्य नारायण, लक्ष्मी नारायण, त्रिमल्ल नारायण, श्रीहरी नारायण, आदि नारायण, शेषशाही परमात्मा श्रीराम। ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती, त्यांचे अर्चन करावे भक्ती वाचवी ऐसी श्रीराम। याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम,
उत्तम अथवा मध्यम करीत जावे श्रीराम. जाख माता मायराणी बाळा बौळा मानविणी पूजा मांगिणी जोगिणी कुळधर्मे करावी श्रीराम. नाना तीर्था क्षेत्रास जावे तेथे त्या देवाचे पूजन करावे. नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी श्रीराम. पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिमळ द्रव्ये बहुते धूप दीप असंख्याते निरांजने कर्पूराची श्रीराम. नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूळ प्रकार दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा श्रीराम. शिबिका छत्रे सुखासने माही मेघडंबरे सूर्यापाने दिंड्या पताका निशाणे टाळ घोळ मृदांग श्रीराम. नाना वाद्ये नाना उत्साव नाना भक्त समुदाव गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती श्रीराम. वापी कूप सरोवरे नाना देवालये शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी श्रीराम. मठमंड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र सामग्री श्रीराम. नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्न रोष लोंबती बडवे नाना देवाळी समर्पावे हस्ती गोडे शक्कटे श्रीराम. अलंकार आणि अलंकार पात्रे द्रव्य आणि द्रव्य पात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारीची श्रीराम. वने उपवने पुष्प वाटिका तापस्यांच्या पर्णकुटिका ऐसी पूजा जगन्नायका येथा सांग समर्पावी श्रीराम. शुकशारिका मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळई समर्पावी श्रीराम. सुगंध मृगे आणि मार्जरे गाई म्हैसी वृषभ वानरे नाना पदार्थ आणि लेकुरे देवाळई समर्पावी श्रीराम. काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती श्रीराम. ऐसे ही सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य या नाव भगवत भजन पाचवी भक्ती श्रीराम. ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी श्रीराम. मने भगवंतास पूजावे कल्पून सर्व ही समर्पावे मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे कीजे मानस पूजा श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अर्चन भक्ती नाम समास पाचवा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक चौथा समास सहावा वंदन भक्ती श्रीराम. मागा झाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सहावी भक्ती श्रीराम. सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारीत जावे श्रीराम. सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सद्गुरूस करावे नमस्कार साष्टांग भावे श्रीराम.
साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा श्रीराम 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे श्रीराम पशुपती श्रीपती आणि गबस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्य नेमे विशेष श्रीराम भक्त ज्ञानी आणि वीतरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखो निवेगी नमस्कार घालावे श्रीराम वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारित जावे श्रीराम जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे श्रीराम गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथकाकारे श्रीराम सर्व देवास नमस्कारिले ते एका भगवंतास पावले ये धरती एक वचन बोलिले आहे ते ऐका श्रीराम या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी अधिष्ठान मानिता देवासी परम सौख्य वाटे श्रीराम देव देवाची अधिष्ठाने सत्पात्रे सद्गुरूची स्थाने या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी श्रीराम नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी श्रीराम नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्याय क्षमती नमस्कारे मोडिली जडती समाधाने श्रीराम सिसा परिता नाही दंड ऐसे बोलती उदंड या कारणे अखंड देव भक्त वंदावे श्रीराम नमस्कारे कृपा उतंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे गुरुदेव भोळे साधकावरी श्रीराम निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी श्रीराम नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतासी शरण नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे श्रीराम परम अन्याय करुणी आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम या कारणे नमस्कारा परते आणि नाही अनुसरते नमस्कारे प्राणियाते सद्बुद्धी लागे श्रीराम नमस्कारास वेसावे न लगे नमस्कारास कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री श्रीराम नमस्कारा ऐसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे नाना साधने साक्षपे कासया सिनावे श्रीराम साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली सुगम पंथेने ऊन घाली जेथील तेथे श्रीराम या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे बोलती वरिष्ठ येथे सांगितली स्पष्ट सावी भक्ती श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वंदन भक्ती नाम समास 6वा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम
दशक चौथा, समास 7वा, दास्य भक्ती श्रीराम। मागा झाले निरूपण 6वे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान 7वी भक्ती श्रीराम। 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य ते तुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी श्रीराम। देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची नेदावे, चढते वाढते वाढवावे, भजन देवाचे श्रीराम। भंगली देवालये करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोफे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्ये श्रीराम। नाना रचना जीर्ण जर्जर, त्यांचे करावे जीर्णोद्धार, पडिले कार्य ते सत्वर, चालवीत जावे श्रीराम। गजरथ तुरंग सिंहासने, चौकिया शिबिका सुखासने, मंचक डोलारे विमाने, नूतनची करावी श्रीराम। मेघडंबरे छत्रे चामरे, सूर्यापाने निशाणे अपारे, नित्य नूतन अत्यादरे, सांभाळीत जावी श्रीराम। नाना प्रकारीची याने, बैसावयाची उत्तम स्थाने, बहुविध सुवर्णासने, येतने करीत जावी श्रीराम। भुवने कोठड्या पेट्या मांदुसा, रांजण कोहळी घागरी बहुवसा, संपूर्ण द्रव्यांश ऐसा, अति येतने करावा श्रीराम। भुयेरी तळघरे आणि विवरे, नाना स्थळे गुप्तद्वारे, अनर्घ्ये वस्तूंची भांडारे, येतने करीत जावी श्रीराम। अलंकार भूषणे दिव्यांबरे, नाना रत्ने मनोहरे, नाना धातू सुवर्ण पात्रे, येतने करीत जावी श्रीराम। पुष्पवाटिका नाना वने, नाना तरुवरांची वने, पावती करावी जीवने, तया वृक्षासी श्रीराम। नाना पशूंची या शाळा, नाना पक्षी चित्रशाळा, नाना वाद्ये नाटशाळा, गुणी गायक बहुसाल श्रीराम। स्वयंपाकगृहे भोजनशाळा, सामग्री गृहे धर्मशाळा, निद्रिस्ता कारणे पडशाळा, विशाळ स्थळे श्रीराम। नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्य फळांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे, येतने करीत जावी श्रीराम। नाना वस्तांची नाना स्थाने, बंगली करावी नूतने, देवाचे वैभव वचने, किती म्हणून बोलावे श्रीराम। सर्वाठाई अतिसादर, आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही श्रीराम। जयंत्या पडवे मोहोत्सव, असंभाव्य चालवी वैभव, जे देखता स्वर्गींचे देव, तटस्थ होती श्रीराम। ऐसे वैभव चालवावे, आणि नीच दास्यत्व ही करावे, पडिले प्रसंगी सावध असावे, सर्व काळ श्रीराम। जे जे काही पाहिजे, ते ते तत्काळची देजे, अत्यंत आवडी कीजे, सकळ सेवा श्रीराम। चरण क्षारण स्नाने आचमने, गंधाक्षते वसने भूषणे, आसने जीवने नाना सुमने, धूप दीप नैवेद्य श्रीराम। शयना कारणे उत्तम स्थळे, जळे ठेवावी सुशीतळे, तांबूल गायने रसाळे, राग रंगे करावी श्रीराम। परिमळ द्रव्य आणि फुलले, नाना सुगंधेल तेले, खाद्य फळे बहुसाले,
सन्निधची असावी श्रीराम। सडे संमार्जने करावी, उदक पात्रे उदके भरावी, वसने प्रक्षाळून आणावी, उत्तमोत्तमे श्रीराम। सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य, ऐसी ही जाणावी सत्य, सातवी भक्ती श्रीराम। वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे श्रीराम। ऐसी हे सातवी भक्ती, निरोपिली येथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती, मानस पूजा करावी श्रीराम। ऐसे दास्य करावे देवाचे, येण्याची प्रकारे सद्गुरूचे, प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे, करीत जावे श्रीराम। इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे, दास्य भक्ती निरूपण नाम, समास सातवा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक चौथा, समास आठवा, सख्य भक्ती श्रीराम। मागा झाले निरूपण, सातवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान, आठवी भक्ती श्रीराम। देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम। देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती, सख्य घडे नेमस्त श्रीराम। भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा श्रीराम। आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे, मनासारखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त श्रीराम। देवाच्या सख्यत्वा कारणे, आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर ते वेचावे श्रीराम। सांडून आपली संसार वेदा, करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्या सांगाव्या श्रीराम। देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा श्रीराम। आपुले अवघेची जावे, परी देवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी श्रीराम। देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण, देहे ऐसे असे श्रीराम। ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहारी जळता, विवरद्वारे काढिले श्रीराम। देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे श्रीराम। आपण असता अनन्य भावे, देव तत्काळ छिपावे, आपण त्रास घेता जीवे, देव ही त्रासे श्रीराम। जैसे जयाचे भजन, तैसाची देव ही आपण, म्हणून हे अवघे जाण, आपणाची पासी श्रीराम। आपुल्या मना सारिखे न घडे, तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम।
मेघ चातकावरी भोळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य श्रीराम। ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूची नये श्रीराम। सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धनवित्त सकळ परमात्मा श्रीराम। देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे श्रीराम। म्हणून ऐसे न करावे सख्य तरी खरेच करावे, अंतरी सुदृढ राहावे परमेश्वरासी श्रीराम। आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नवेत की लक्षणे सख्य भक्तीची श्रीराम। देवाचे जे मनोगत तेचे आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरून एकी श्रीराम। देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम। पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायेसी, मातावधी बाळकासी विपत्ती काळी श्रीराम। देवे भक्त कोण वदिला कधी देखिला न ऐकिला, शरणागतास देव झाला वज्र पंजरू श्रीराम। देव भक्तांचा कैवारी देवपतितासी तारी, देव होये सहाकारी अनाथांचा श्रीराम। देव अनाथांचा कैपक्षी नाना संकटापासून रक्षी, धाविंनला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे श्रीराम। देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीराम। देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साधने, जीवलगे आवघी पिसुणे कामान येती श्रीराम। सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागतासी श्रीराम। म्हणून सख्य देवासी करावे हितगुजतयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम। जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास 8वा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक 4 समास 9वा आत्मनिवेदन भक्ती श्रीराम। मागा झाले निरूपण 8वे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान भक्ती नवमी श्रीराम। नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजे स्वभावे प्रांजळ करूनी श्रीराम। ऐका निवेदनाचे लक्षण देवासी वाहावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे श्रीराम। मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण श्रीराम। लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान, भक्त असोन विभक्तपण, ते हे ऐसे श्रीराम।
भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे वीण काहीच नव्हे समाधान श्रीराम. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी श्रीराम. मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाला. विचार करिता उघडा आपण नाही श्रीराम. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम. तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे. प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा श्रीराम. एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू. तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये श्रीराम. ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अहंता. परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे श्रीराम. पाहता तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना. विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली श्रीराम. तत्वे साक्षत्वे ओसरती साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. आत्मा असे आदि अंती आपण कैचा श्रीराम. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे श्रीराम. सोहम हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे श्रीराम. आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे श्रीराम. आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत. तेथे मीपणाचा हेत पुरेल कैचा श्रीराम. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण. निखळ निर्गुणी आपण कोण कैचा श्रीराम. त्वंपद तत्पद असीपद निरुसुनी सकळ भेदाभेद. वस्तू ठाईची अभेद आपण कैचा श्रीराम. निरसिता जीव शिव उपाधी जीव शिवची कैसे आदी. स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैचा श्रीराम. आपण मिथ्या सास देव देवभक्त अनन्य भाव. या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान. नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले श्रीराम. पंचभूतांमध्ये आकाश सकळ देवामध्ये जगदीश. नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी श्रीराम. नवमी भक्ती आत्मनिवेदन. न होता न चुके जन्म मरण. हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नवे श्रीराम. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. सायोज्य मुक्ती सकल्पांती चळण नाही श्रीराम. तिही मुक्तीस आहे चळण सायोज्य मुक्ती अचळ जाण. त्रैलोक्यास होता निर्वाण सायोज्य मुक्ती चळेना श्रीराम. अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती. तयामध्ये तीन नासती चौथी ते अविनाश श्रीराम. पहिली मुक्ती ही स्वलोकता. दुसरी ते समीपता. तिसरी ते स्वरूपता. चौथी सायोज्य मुक्ती श्रीराम. ऐसिया चत्वार मुक्ती
भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, आत्मनिवेदन भक्ती नाम समास नववा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक चौथा, समास 10वा, मुक्ती चतुष्टय श्रीराम। मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्ती रूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञान दशकी बोलिला श्रीराम। तो अहंकार वायू रूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप, अवर्णोदक दाटले श्रीराम। तया अवर्णोदकाच्या आधारे धरा धरिली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे, वसुंधरा हे श्रीराम। ये वरी परिघ सप्तसागर, मध्यमेरु महाथोर, अष्टदिक्पाळ तो परिवार, अंतरे वेष्टित राहिला श्रीराम। तो सुवर्णाचा महामेरू, पृथ्वी सतयाचा आधारू, 84 सहस्र विस्तारू, रुंदी तयाची श्रीराम। उंच तरी मर्यादे वेगळा, भूमीमध्ये 16 तया भोवता वेष्टीत पाळा, लोकालोक पर्वताचा श्रीराम। तया ऐलीकडे हिमाचळ, जेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि तमाळ नीळ, पुढे गेले श्रीराम। जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महाआही, सित सुखे सुखावले तेही, पर्वत रूपे भासती श्रीराम। तया ऐलीकडे सेवटी जाण, बद्रिकाश्रम बद्रीनारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती श्रीराम। तया ऐलीकडे बद्री केदार, पाहोन येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार, मेरू पर्वताचा श्रीराम। तथा मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम। ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे श्रीराम। वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे, स्थळ खालते श्रीराम। तेथे गणगंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाचळ, वेष्टीत राहिले श्रीराम। तेथे कामधेनूची खिलारे, कल्पतरूंची वने अपारे, अमृताची सरोवरे, ठाई ठाई उचंबळती श्रीराम। तेथे उदंड चिंतामणी, हिरे परिसाची आखाणी, तेथे सुवर्णमये धरणी, लखलखाप्यमान श्रीराम। वनमरमणीये भागती किळा, नवरत्नाची पाषाण शिळा, तेथे अखंड हर्ष वेळा, आनंदमये श्रीराम। तेथे अमृताची भोजने, दिव्य गंधे दिव्य सुमने, अष्टनायका गंधर्व गायने, निरंतर श्रीराम। तेथे तारुण्य घोसरेना, रोग व्याधी ही असेना, वृद्धाप्य आणि मरण येना, कदा काळी श्रीराम। तेथे एकाहून एक सुंदर, तेथे एकाहून एक चतुर, धीर उदार आणि शूर, मर्यादे वेगळे श्रीराम।
तेथे दिव्य देह ज्योती रूपे विद्युल्लते सारिखी स्वरूपे येथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली श्रीराम ऐसे ते स्वर्ग भुवन सकळ देवांचे वसले स्थान दयास्थळाचे महिमान बोलिजे तितुके थोडे श्रीराम येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देव लोकी राहावे स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम लोकी राहावे स्वलोकता स्वमीप असावे समीपता स्वरूप शिवावे स्वरूपता तिसरी मुक्ती श्रीराम देव स्वरूप झाला देही श्रीवत्स कौतुक लक्ष्मी नाही स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे श्रीराम सुकृत आहे तो भोगिती सुकृत सरिताच ढकलून देती आपण देवते असती जैसे तैसे श्रीराम म्हणून तिनी मुक्ती नाशिवंत सायोज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरोपिले सावचित ऐक आता श्रीराम ब्रह्मांड नासेल कल्पांती पर्वता सहित जळेल क्षिती देवा अवघेच देव जाती महामुक्ती कैच्या तेथे श्रीराम तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती तेही अचळ सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी श्रीराम निर्गुणी अनन्य असता तेणे होये सायोज्यता सायोज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती श्रीराम सगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न चळे हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मुक्ती चतुष्टय नाम समास धावा श्रीराम।